आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। दारू बंदी करा, आम्ही प्रेमाने सांगतो, पहिल्यांदा प्रेमाने सांगतो। आणि जर नाही करसाल तर आम्ही पुढे समोर काय करायचं ते पाहतो, समोर काय टाकलं मग आम्ही कारवाई केली होती का? नाही पोलिसांना कारवाई काहीच केली नाही। पोलीस लोकांचे हप्ते बांधलेला, त्याचे फोटो भरतात, आमच्या घर बरबाद हो राहिले। आम्ही आता जवान पण आमची माखाची वय आहे का आता? माणसं मारतात आम्हाला, आणि आम्ही जर शिल्लक बोललो तर म्हणतात तुम्हाला पटवून नेऊन टाकतो। तुम्हाला इथं स्वतः महिलांना आक्रमक व्हायला लागलंय, स्वतः दुकाने तोडण्याची वेळ आली, अशी वेळ काय येते, काय वाटतं तुम्हाला? अशी वेळ काय येते? आम्हाला तरसच तसं आहे, आम्हाला तरस किती आहे। हे दारूवाले लोक दारू चोरून निघतात, आणि हे माणसं रात्री 12-12, 1-1 वाजेपर्यंत दुकानं चालू असतात। 4 वाजतापासून हे माणसं झोपेतून उठून येतात, याच्याकडे दारू प्यायला, हे झोपेतून उठतात आणि यायला दारू देतात। आम्ही कामधंदे करायचे का? आम्ही माणसाला सांभाळायचं का? आम्ही जीव द्यायचे? अन्नाचे राहिले, अजून दारू पिऊन राहिले। माणसं म्हणतात लाईनवर येऊन टाकतो, आणि कमरीच्या खाली शिवा देतात, आम्हाला वाटीत तेवढ्या पोरं पण देतात। रात्रभर दारू चालू ठेवतात, हे रात दिवसा दारू चालू असते। दुपारी जा, सकाळी जा, संध्याकाळी जा, 5 मिनिटात लेकरं जातात, दारू पिऊ येतात। आम्हाला किती त्रास आहे या दारू पासून, किती त्रास आहे आम्हाला। आम्ही त्याच्या घरी जाऊन त्याला समजावून सांगितलं की बा दारू बंद करा। त्याने जर नाही, आम्ही त्यांना सांगितलं दारू बंद करा, पण त्यांनी काही केली का नाही केली आता हे याच्यानंतर आम्ही पाहू। जर नाही केली तर आम्ही पुन्हा असाच मोर्चा काढू आणि दारू बंदी करू। आज तुम्ही आक्रमक झाले, दुकानं फोडले, दारूच्या बाटल्या फोडल्या, म्हणजे काय विक्री? आमचे घरदार बरबाद झाले ना। मी स्वतः माझ्या आई, 1 वर्षापासून मी माझ्या आई बाबाच्या घरी थांबलेली आहे, कारण की माझा नवरा इथं गावात दुसऱ्या लोकांसोबत चोऱ्या करून त्याचं सुद्धा मी नाव आलेलं आहे। त्याने कशात काही केलं नाही तरी बी, पण आता याच्यानंतर सुद्धा दारू बंदी झालीच पाहिजे, कारण त्याने घरातले भांडे फुंडे लोकांचे विकले। लोक घरोघरी येऊन मला विचारत होते की हे कसं काय तुम्ही केलं म्हणून। मला काही माहितच नव्हतं, मी माझ्या आईच्या घरी होती। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।